हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे राज पाटील फॉरेवर आणि मी महाराष्ट्रामधून बुलढाणा जिल्हा ह्या ठिकाणून बोलतोय. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की एक हाऊसवाईफ आहे आणि ज्या छानपैकी त्यांचं डी-एड कंप्लीट झालं होतं आणि डी-एड कंप्लीट झाल्यानंतर लग्नानंतर त्यांना घर सांभाळलं. त्यानंतर त्यांना 2 मुलं पण आहेत. आणि घर सांभाळून त्यांनी एक छानपैकी नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये आपले कदम टाकलेत आणि तिथनं त्यांनी एक छोटासा प्रवास सुरू केलेला आहे. तर आपण त्यांच्याबद्दल थोडंसं आज जाणून घेऊया आणि त्यांची ते इंटरेस्टिंग स्टोरी की त्या कशा नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत आणि छानपैकी आपले बिझनेसला बिल्ड करतायत. आणि सोबत त्यांचा एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे. त्यांनी ते कसं काम सुरुवात केली, कसं त्या नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीमध्ये आले, ह्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर अर्चनाताई, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. तर थोडंसं तुम्ही तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही कुठून आहे आणि तुम्ही तुम्ही सध्या काय करताय त्याबद्दल. तर सांगा. तर प्रथम धन्यवाद. मी अर्चना अनिल वानखेडे. मी महाराष्ट्र कोल्हापूरमधून आहे आणि मी माझं सध्या फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्समध्ये मी माझा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. त्याबरोबरच मी यूट्यूबवर पण माझे बिझनेस चालू आहे. यूट्यूब आणि बिझनेस ह्या दोन्ही गोष्टी हँडल करत आहे सध्या. छान, छान. तर म्हणजे तुम्ही यूट्यूब चॅनल पण सुरू केलं आणि फॉरएव्हर मध्ये पण तुम्ही काम करता. एक नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे म्हणजे त्याचं नाव आहे फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट. तर ताई मला एक थोडंसं विचारायचं होतं की तुम्ही डी-एड पूर्ण केलं आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही की डी-एड कंप्लीट झाल्यानंतर थोडंसं नोकरी शोधावं किंवा नोकरीमध्ये जावं, कसं काही वाटलं नाही तुमच्या मनामध्ये? हो सर, नक्कीच. कारण मी डी-एड कंप्लीट केलं, त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग त्या जबाबदारी आल्या. एक नवीन जबाबदारी, घरची जबाबदारी, त्याच्यानंतर मुलं, ती जबाबदारी आली. पण ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार करत असल्यामुळे मला घराच्या बाहेर पडून जॉब करणं शक्य नव्हतं. पण एक माझ्या डोक्यामध्ये माझं स्वप्न होतं आणि एक विचार होता, की मला काहीतरी करायचं आहे. असा माझा विचार होता. नेहमी नेहमी माझं एक स्वप्न होतं डोक्यात, की मला काहीतरी करून दाखवायचं आहे असं. ग्रेट, ग्रेट. छान. म्हणजे तुमच्या मनामध्ये तुम्हाला असं वाटत होतं, की आपण डी-एड कंप्लीट झालं आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग बाकीच्या घरातल्या जबाबदाऱ्या येतात नक्कीच. आणि मुलं पण झाले आणि त्यानंतर मुलंही मोठे आहेत तुमचे. शाळेत पण जातात ना बहुतेक. आणि तर हो, हो सर. तर तुम्ही त्यानंतर विचार केला, की मी काहीतरी वेगळं करावं असं. म्हणजे कारण जॉब मला माहिती आहे, की एकदा शिक्षकाची नोकरी असली तर 4-5 घंटे तिथे द्यावं लागतात आणि मग घर पण सांभाळावं लागतं. हो, ह्या हो. सगळ्या जबाबदाऱ्या असतात. तर मला एक विचारायचं आहे, की तुम्हाला हे नेटवर्क मार्केटिंगमध्ये जर तुम्ही असं म्हणजे हा पर्याय निवडला तुम्ही तुमच्यासाठी, तर तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांचं काय वाटतं, की नेटवर्क मार्केटिंग हा थोडासा फ्रॉड आणि स्कॅम सारखं वाटतंय. तर तुम्हाला असं सुरुवातीला वाटलं नाही का मनामध्ये, की नेटवर्क मार्केटिंगमध्ये असं काही वाटेल? हो सर, नक्कीच. कारण मी जेव्हा सुरुवातीला फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट्स बद्दल सर्च केलं, बरं. पण पूर्ण माहिती घेतली. त्याच्यानंतर मी डिसिजन घेतला सर. कारण आजकाल फ्रॉड तर चालूच आहेत. पण ह्याची जेव्हा मी पूर्णतः माहिती घेतली, त्यावेळेला मला हे जाणून आलं, म्हणजे हे समजलं, की हा असा प्लॅटफॉर्म भेटणार आहे, जेणेकरून मी ते घर बसल्या करणार आहे. म्हणजे मला बाहेर जाण्याची पण गरज नाहीये. माझं घर पण सांभाळू शकते आणि मी हे पण करू शकते. मग त्याच्यामध्ये मला हे दिसून आलं, की माझी पर्सनल ग्रोथ पण होणार आहे. त्यामध्ये मला लर्निंग पण भेटणार आहे आणि मला इन्कमची पण संधी भेटणार आहे. आणि मग म्हणून मी ही फॉरेव्हरची मार्केटिंगची जो हे आहे, प्लॅटफॉर्म आहे तो निवडला सर. ग्रेट, ग्रेट. तर म्हणजे आता बऱ्याच लोकांचं असं मनामध्ये येतं, की नेटवर्क मार्केटिंग म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना थोडासा डाऊट असतो आणि काय करतं, की त्या नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीकडे कोणी जाण्याचा पर्याय शोधत नाही आणि बऱ्याच लोकांचा डाऊट पण असतं आणि ठीक आहे ना, मला मान्य आहे, की थोडंसं फ्रॉड वगैरे पण असं वाटतात, लोकांना स्कॅम वगैरे वाटतात. तर तुम्ही फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट नॅचरली खूप छान कंपनी आहे आणि एक ग्लोबली इंडस्ट्री आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट केलं, तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या आता काय असतं, की आपण ज्यावेळेस नेटवर्क मार्केटिंग म्हणले, की आपल्या घर परिवारामध्ये पण किंवा आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळी जे असतात, त्यांना ज्यावेळेस माहीत झालं, की अर्चनाताई तर फॉरवर्डमध्ये काम करतात आणि नेटवर्क मार्केटिंग कंपनी, तर त्यांनी तुम्हाला थोडासा विरोध वगैरे असा झाला नाही का काही सुरुवातीला? हो, हो. नक्कीच सर.
साहजिकच आहे. कारण नेटवर्क मार्केटिंग म्हटलं की आजकाल लोकांचा एक वेगळाच व्ह्यू तयार झालेला आहे. हे तुम्हाला पण माहिती आहे तर. तर बऱ्याच लोकांनी मला विचारलं, की "काय करतेस तू?" किंवा "काय ह्याच्यात काय आहे? काय कशाला पडलीयेस त्याच्यात? हे काही चांगलं नाही, हे फ्रॉड आहे" वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मला बोलण्यात आल्या. पण मला माहिती होतं मी हे सर्चिंगमध्ये आलं होतं. मी त्याची पूर्णतः माहिती घेतलेली. त्यामुळे मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं सर आणि मी माझं काम स्टार्ट केलं. ग्रेट, ग्रेट. हां आणि बरोबर आहे तुमचं. कारण आपण जोपर्यंत स्वतः माहिती घेत नाही तोपर्यंत कोणत्या गोष्टीवरती म्हणजे असं फ्रॉड बरोबर आहे. किंवा स्कॅम तोपर्यंत माहिती नाही. आणि बरेचदा काय होतं, की आपण त्या गोष्टीबद्दल पूर्ण जर माहिती घेत नाही, तर त्यामुळे नॅचरली आपण त्या बद्दल स्कॅमच म्हणणार किंवा फ्रॉड म्हणणार. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो, की फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट खरोखर खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि गृहिणींसाठी तर खरंच चांगला आहे. हाउसवाईफ जेवढ्या घरी बसून जर काहीतरी शोधत असतील, तर फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट नक्कीच जॉइन करा आणि त्यामध्ये कसं आहे, की तुम्ही स्टार्ट करताना तुम्ही थोडंसं माहिती घ्यायची पाहिजे, की त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कंपनीची प्रोफाईल माहिती असायला पाहिजे. त्यानंतर कंपनीचा मार्केटिंग प्लॅन आणि प्रोडक्ट सुद्धा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण स्टडी करा आणि जर तुम्हाला फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्ट जर थोडंसं आणखीन जास्त माहिती हवी असेल आणि तुम्ही कोल्हापूरच्या आसपासमध्ये किंवा महाराष्ट्रामधून असतील, तर नक्की अर्चनाताईला तुम्ही संपर्क करा. अर्चनाताईच्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे आणि त्या तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती देईल. तर चला मी पुढे एक प्रश्न विचारतो तुम्हाला, की फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट केलं, तर असं बरेच लोकं म्हणतात, की यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि खूप गुंतवणूक करावी लागते. मग त्यानंतर ते प्रोडक्ट घ्यावं लागतात आणि मग ते प्रोडक्ट नाही विकले तर किंवा मग असं असे मनामध्ये शंका असतात, की नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करायचं तर मग पैसे कशाला द्यायचे? तर तुम्हाला असं वाटलं नाही, की स्टार्टिंगला की नेटवर्क मार्केटिंगमध्ये पैसे टाकावे लागतात किंवा मग बिझनेस स्टार्ट करायचा म्हटल्यावर, तर मग तुम्ही असं काय कसं काय एकदम विचार केला? नाही सर, मी ज्यांना म्हणजे मला माहिती मिळाल्यानंतर मी माझं फ्री रजिस्ट्रेशन झालं, फ्री जॉइनिंग झाली आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कुठलाही बिझनेस स्टार्ट करताना आपल्याला थोडी का असेना इन्व्हेस्टमेंट ही करावी लागते सर. बरोबर. तर आपल्या आपल्या ह्या मार्केटिंग प्लॅनमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे आणि जे प्रॉडक्ट्स आपण ते इन्व्हेस्ट करून घेणार आहे, ते स्वतः आपण यूज करणार आहे. आणि जेव्हा आपण स्वतः ते प्रॉडक्ट यूज नाही करणार, तर आपण मार्केटिंग कसं करणार ना सर? नक्की, नक्की. हां, म्हणजे तुमचं बरोबर आहे, की मी सगळ्यांना परत एकदा सांगतो, की फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्टमध्ये रजिस्ट्रेशन करताना कुठलाही पैसा लागत नाही आणि फ्री ऑफ कॉस्ट असतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ट्रेनिंग सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असते आणि त्यानंतर जे तुम्हाला आता बरेच वेळेस म्हणतात, की बाबा फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट जॉइन करताना तुम्हाला पैसे द्यावे लागेल. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो इथे, की फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट ज्यावेळेस तुम्ही जॉइन करता, तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथले कुठल्याही प्रकारचा पैसा दिला जात नाही किंवा घेतला जात नाही आणि प्लस ज्यावेळेस बरेचदा मी ऐकलेलं आहे, की फॉरेव्हर लिव्हिंग ₹99 किंवा 199 किंवा ₹200 रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे घेतात. तर तसं काहीच नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस लर्निंग घ्यायची असेल, तर तिथलं तुम्हाला कुठलाही पैसा कुणाला पेड करायचा नाही. लर्निंग प्रॉपरली फ्री असते आणि थोडे तुम्ही सेशन्स किंवा स्किलवरती वर्क करा. त्यानंतर जे प्रॉडक्ट येतात, तर तुमच्याकडे समजा तुम्ही मिनिमम अमाउंटपासून तुम्ही फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट जॉइन करू शकता. त्यामध्ये तुम्ही 5K प्लसची बिलिंग करा आणि ते जे प्रॉडक्ट्स तुमच्याकडे येतात, तर तुम्ही त्याची लर्निंग घ्या छानपैकी. जर तुम्हाला यूज करायचं असेल, यूज करायला पाहिजे. कारण आपण यूज केल्यानंतरच आपल्याला समजतं, की त्या प्रॉडक्टचे ॲक्चुअली बेनिफिट्स काय आणि बघा तुम्ही फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्ट जॉइन केलं, तर त्यामध्ये 2 पद्धती असतात. एक तर 5K प्लसनी बिलिंग करता येते आणि दुसरी पद्धत म्हणजे 2CC. त्याला आपण असिस्टंट सुपरवायझर किंवा पर्मनंट लेव्हल असं म्हणतो. जे कंपनीच्या पॉलिसीच्या अनुसार आहेत आणि त्या कंपनीच्या पॉलिसीला जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळेल आणि थोडंसं लर्निंगवरती पण फोकस असायला पाहिजे. कारण कुठलेही तुम्ही जॉब किंवा बिझनेस करायला जासाल, तर त्यावेळेस तुम्हाला लर्निंग घेणे आवश्यक असते. जसं आपण शाळेमध्ये जातो आणि शाळेमध्ये अभ्यास करताना 1ली ते 10वी पर्यंत पूर्ण अभ्यास करावा लागतो. त्यावेळेस आपली समजा पहिल्या वर्गात ॲडमिशन घेतली, पूर्ण आपण 9 ते 10 महिने शिकतो आणि नंतर मग त्याची परीक्षा असते. सेम इथे पण तसंच आहे. थोडंसं जोपर्यंत तुम्हाला त्या बद्दल माहिती नाही असेल किंवा त्या प्रॉडक्टबद्दल जर तुम्ही एक्सपिरियन्स नसेल घेतला, तर तुम्हाला त्याबद्दल सांगता पण येणार नाही. आणि इथे इन्व्हेस्टमेंट झिरो हा मी शब्द वापरलेला आहे. तर तो कसा आहे, तर बघा तुम्ही कुठलाही जर सामान तुम्ही एखादी साडी विकत जरी घेतली, तर तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट केला, पण त्या इन्व्हेस्टमेंटचा तुम्हाला काहीच रिटर्न नाही आला. जसं आपण मोबाईलमध्ये रिचार्ज मारतो आणि रिचार्ज केल्यानंतर त्या रिचार्जचा आपल्याला रिटर्नमध्ये काय येतं, फक्त व्हॉईस किंवा आपण व्हिडिओ वगैरे किंवा असं इंटरनेटला तुम्ही त्याचा यूज करतो. पण त्याच्यावर रिटर्न का तुम्हाला असं काही भेटत नाही. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं, तर त्या इन्व्हेस्टमेंटच्या बदले तुम्हाला त्याचे प्रॉडक्ट्स मिळतात आणि मग तुमचं काय झालं झिरो इन्व्हेस्टमेंट.
कारण तुम्ही ते यूज करता किंवा त्याला तुम्ही शेअर करू शकता किंवा त्याला विकू सुद्धा शकता. तर अर्चनाताई कसे हा इंडस्ट्रीमध्ये काम करतात विदाऊट कॉलिंग, तर ह्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिली लिंक आहे आणि त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला समजेल की फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट म्हणजे जॉईन केल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला विदाऊट कॉलिंग तुम्ही कसं काम करू शकता आणि आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या कशा आपला बिझनेस एस्टॅब्लिश केलेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळेल. आणि त्या युट्यूबर पण आहेत. तर अर्चनाताई तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव काय आहे थोडंसं दर्शकांना सांगसाल? हो सर, नक्कीच. माझ्या YouTube चॅनलचं नाव अर्चना वानखेडे 22 असे आहे. आणि मी हे YouTube चॅनल एवढ्यासाठीच चालू केलं कारण मी ज्यावेळेला हा बिझनेस स्टार्ट केला ना, तेव्हा असं मला वाटलं, की ही माझ्यापुरतीच माहिती मर्यादित राहून चालणार नाही, की ही ही माहिती लोकांपर्यंत मला पोहोचवता आली पाहिजे किंवा ती पोहोचली पाहिजे. त्यासाठी मी माझं YouTube चॅनल चालू केलं आणि या YouTube चॅनलच्याद्वारे मला वेगवेगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करता आलेला आहे आणि त्यांच्यासोबत नवीन माहिती शेअर करता आली आणि त्यांना इन्स्पायर पण करता आलेलं आहे. ग्रेट, ग्रेट. तर बघा तुम्ही त्यांच्या YouTube चॅनलला नक्कीच भेट द्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. कारण त्या खूप छान व्हिडिओज पण क्रिएट करत आहेत आणि हळू-हळू तुम्हाला पण काही त्यांच्याकडून नवीन-नवीन गोष्टी पण शिकायला मिळतील आणि त्या स्किलवरती वर्क करतात आणि नॅचरली त्यांचं डी झालेलं आहे, तर म्हणजे एक शिक्षकी पेशाचं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्यांना पण ते आवडतं की कोणाला एज्युकेट करावं आणि शिक्षकाचं मूळतः कामच ते असतं की लोकांना छानपैकी एज्युकेशन देणे आणि त्यांना अवेअर करणे. आणि छान-छान त्यांची स्किल ग्रोथ करणे हे त्यांचं नेमकं काम आहे त्यांचं म्हणजे शिक्षकाचं. आणि त्यांनी YouTubeच्या माध्यमातून पण तेच काम सुरुवात केली आणि एक सोशल मीडियाचा छानपैकी त्यांनी यूज केलेला आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियाचा आजकाल खूप छानपैकी वापर होतो आणि त्यामधून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. जर आपण ही कुठली गोष्ट जर सर्च करायची असेल तर आपण 2 ठिकाणी सर्च करतो. आता Googleला करतो आणि दुसरी आहे YouTubeला. तर नक्की तुम्ही त्यांच्या चॅनलला भेट द्या आणि तुम्हाला पण काही नवीन-नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकायच्या असतील तर त्यांना कॉल सुद्धा करू शकता तुम्ही. त्यांचा एक नंबर पण तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकतो, की तुम्ही जे मी तुम्हाला एक विचारतो, की तुम्ही जे फॉरेव्हर लिव्हिंग प्रोडक्टचं तुम्ही स्टार्ट केलेलं आहे, तर तुम्ही त्या एक TLF क्रिएटर्स नावाची कम्युनिटी आहे. म्हणजे त्याला ते द लीडरशिप फॅक्टरी तर त्यांच्यासोबत तुम्ही काम करतायत. तर त्या TLF क्रिएटर्समध्ये ॲक्चुअली तुम्हाला काय शिकवलं जातं? तर म्हणजे आमचीच म्हणावी लागेल टी-एल-एफ ची आमची जी कम्युनिटी आहे, ती खूप खूप म्हणजे खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये अजून आम्हाला लर्निंग भेटतं, खूप सारी माहिती भेटते. या बिझनेससाठी काय करण्याची गरज आहे, काय केलं पाहिजे, या सगळं पूर्णपणे सगळ्याची माहिती आम्हाला या मधून भेटते. आणि आमची ही जी कम्युनिटी आहे, पूर्णपणे एका कुटुंबाप्रमाणे काम करत आहे आता सध्या तरी. ग्रेट, ग्रेट. म्हणजे एक फॅमिली एन्व्हायर्नमेंट मिळते एक तुम्हाला. आमची फॅमिली हां, बरोबर आहे. आमचं एक कुटुंब फॅमिली आहे आमची, जी खूप टी-एल-एफ आहे ते आमची ग्रुप आहे तो. अच्छा, तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो, की TLF क्रिएटर्स हे कंटेंट क्रिएशनवरती जास्त भर देते आणि तुम्हाला इथे स्किल डेव्हलपमेंट आणि प्लस कॉन्फिडन्स आणि तुम्हाला नवीन-नवीन AI टूल्स वगैरे याच्याबद्दल माहिती पण देते आणि तुम्हाला शिकवलं जातं. निव्वळ फॉरेव्हरच नाही करायला मिळत इथे. इथे दुसऱ्या गोष्टी पण तुम्हाला शिकायला मिळतात. ज्यामधून तुमची स्किल ग्रोथ पण होते आणि माइंडसेट पण तुम्हाला मिळतो आणि तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी इथे शिकायला मिळतात. तर फॉरेव्हर तर तुम्ही जॉइन केलं, तर बऱ्याचशा कम्युनिटी आहेत फॉरेव्हर म्हणजे टीम्स आहेत फॉरेव्हरसाठी जे काम करतात. पण तुम्ही नक्कीच एक बार TLF क्रिएटर्स बद्दल पण थोडीशी माहिती घ्या आणि ॲक्चुअली ते कसे विदाऊट कॉलिंग आणि सर्वच काम जे आहे ते कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून कसे करतात. कारण तुम्हाला पण माहिती आहे, की समजा दिवसभर जर कॉल जर करत असेल आणि लोकांना जर कॉल करून जर सांगायचं म्हटलं, तर आपल्याला बरेच लोकं असतात ते कॉल उचलत नाही किंवा त्यांच्याशी ते नीट बोलत नाही आपल्याला. तर हे छान माध्यम आहे, की ज्या अर्चनाताई त्याच्या माध्यमातून YouTube चॅनलच्या माध्यमातून लोकांना माहिती देतात फॉरेव्हरबद्दल. प्लस स्किल ग्रोथ तुमची कशी होईल, स्किल डेव्हलपमेंट तुमची कशी होईल, याबद्दल तुम्हाला सध्या माहिती मिळेल. आणि फॉरेव्हरच्या सोबत-सोबत ते वेगळ्या-वेगळ्या प्लॅटफॉर्म म्हणजे जे आहे TLF क्रिएटर्सच्या माध्यमातून त्यांनी तिथे भरपूर स्किल्स आणि भरपूर लिंक्सच्या माध्यमातून पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन-नवीन शिकायला मिळतात. जसं YouTubeवरती काम कसं करावं, YouTube चॅनल कसं क्रिएट करावं ह्याबद्दल पण ते शिकवतात. तर तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क करा. तर जाता-जाता मी तुम्हाला एक प्रश्न आणखीन विचारतो, की तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करताय? YouTube पण
नेटवर्क मार्केटिंग पण, फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट आणि घर, हे कसं तुम्ही मॅनेज करताय सगळ्या गोष्टी? तर महत्वाचा पॉइंट म्हणजे ही खूप कसरत होते सोडा. पण आपली स्वप्न जर पूर्ण करायची असतील म्हणजे मी हाउसवाईफ आहे आणि मला घर मॅनेज करावं लागतं. मला मुलं मुलं मॅनेज करतात आणि मी सगळ्यात पहिला प्रायोरिटी माझ्या घरासाठी, कुटुंबासाठी आणि माझ्या मुलांसाठी देते. आणि ही सगळी जबाबदारी पार पाडून जो वेळ मिळतो मला बिझनेस आणि माझा हा YouTube बिझनेस दोन्ही पण मी याच्यामध्ये मॅनेज करते सर. ओके, ओके. ग्रेट, ग्रेट. म्हणजे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या यामध्ये. तर मी जेवढ्या पण ह्या व्हिडिओ हा बघत असेल, जेवढ्या पण हाउसवाईफ किंवा महाराष्ट्रामधून किंवा कोल्हापूरच्या जवळपासमधून, तर तुम्ही यांच्याशी प्रेरणा घेऊ शकता, की तुम्ही सुद्धा फॉरएव्हर लिव्हिंग प्रॉडक्टमध्ये आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही काम करू शकता. थोडंसं लर्निंगवरती फोकस जर असेल, तर तुम्हाला सगळं सोपं जाईल काम करायला. आणि त्यांनी सांगितलं, की त्या कशाप्रकारे त्याला मॅनेज करतात. आणि मूळतः हाउसवाईफ जे असते, तर त्यांना मॅनेजमेंट हे स्किल खूप छान पहिलीच असते त्यांच्याकडे. आणि प्लस त्यांनी जे डी केलेलं आहे, तर डी मधून पण आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो, जर तुमचं पण काही एज्युकेशन झालं असेल किंवा तर तुम्ही त्यावरती त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि त्या तुम्हाला त्या पूर्ण गाईड करू शकतात. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की नोकरी की बिझनेस? मला असं 100% असं वाटतं, की सगळ्या हाउसवाईफ निदान हाउसवाईफ तरी त्यांनी बिझनेस स्टार्ट करणं गरजेचं आहे. नोकरी केली तर बऱ्याच जबाबदाऱ्या घरातल्या पार पडून, घर सोडून आपल्याला बाहेर जावं लागतं. परत बाहेरून घरी येऊन घरातलं पण मॅनेज करावं लागतं. मग जर बिझनेस आपल्याला जर घर बसल्या करता येत असेल आणि तेही घर सांभाळून, तर साहजिकच बिझनेस चांगला सर. ओके. ओके. ग्रेट. ग्रेट. तर मला एक जाता-जाता थोडंसं मला एक सांगा, की हा आपला जो व्हिडिओ बघत आहेत, तर मी हाउसवाईफसाठी तुम्ही ज्या घरी बसून जे स्क्रोल करता, रील वगैरे बघता, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? हो, नक्कीच सर. मला सर्व हाउसवाईफना एक मेसेज द्यायचा आहे, की तुमचं लाईफ फक्त घरापुरतंच मर्यादित नाहीये. तर तुम्ही घर सांभाळून सुद्धा अ, नवीन काहीतरी जबाबदारी पार पाडू शकता किंवा नवीन काहीतरी संधीचा उपयोग करू शकता. आणि या संधीमध्ये तुम्ही तुमची ओळख किंवा तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. आणि यासाठी फक्त एवढीच गरज आहे, की तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म मिळावा, योग्य मार्गदर्शन मिळावं आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. छानपैकी तुम्ही संदेश दिला आणि नक्कीच तुमच्या या स्टोरीमुळे बऱ्याच हाऊसवाईफना थोडंसं एक प्रेरणा पण मिळेल आणि नक्कीच त्या काम करतील ह्या प्लॅटफॉर्मवरती आणि नेटवर्क मार्केटिंग बद्दल थोडंसं त्यांचं जे मनामध्ये जे शंका असतात त्या नक्कीच दूर होतील. तर तुम्हाला स्टार्ट करताना तुम्हाला असं काही घरामध्ये किंवा विरोध किंवा अशा अडचणी वगैरे काही असं बोलले नाही का कोणी? किंवा जे तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्ही असं कोणाशी सोबत संपर्क केला असेल, की मी आता हा बिझनेस स्टार्ट करत आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली असेल, तर तुम्हाला कोणी निगेटिव्ह पण केलं असेल, तर असं काही कधी अनुभव आला का तुम्हाला असा काही? हो सर, हो सर. नक्कीच. कारण पहिलाच पॉइंट असा आहे, की नेटवर्क मार्केटिंग म्हटलं, की सगळ्यांचा माइंडसेट असा झालाय, की काय मार्केटिंग हे काय मार्केटिंग करायचं? म्हणजे असं एक आपल्याकडची सगळीकडची लोकांचा हा समज आहे, की मार्केटिंगमध्ये काही आपलं फ्युचर नाहीये, असं लोकांचा समज आहे. बरेच लोकांनी मला विरोध केला. "नाही, हे काही तू करू नकोस, हे काही बरोबर नाहीये. तू काही ह्याच्यात पडू नकोस. हे फक्त टाईम घेतं आणि त्याच्यामध्ये काही ग्रोथ नाहीये" वगैरे हे असे बरंच ब्ला, ब्ला, ब्ला बोललं गेलं. पण मी जेव्हा अनुभव स्वतः आता घेतेय तर नाही. मी हे सगळ्यांना सांगू इच्छिते, की असं काही नाहीये. फक्त ते आपल्यावर निर्भर आहे, की आपण काय पद्धतीने काम करतो आणि आपले एफर्ट्स किती टाकतो त्याच्यामध्ये. कुठेही गेलं, तुम्ही बाहेर जॉबला गेलात तरी तुम्हाला तुमचे एफर्ट टाकावे लागतात. तुमचं काहीतरी स्किल दाखवावं लागतं. तसंच इथेही असतं. या बिझनेसमध्ये सुद्धा स्वतःचे स्किल दाखवणं खूप गरजेचं आहे आणि आपले स्वतःचे एफर्ट्स लावणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही हे लावणार तेव्हा नक्कीच तुमची ग्रोथ होणार आणि तुम्ही सक्सेस होणार. ग्रेट, ग्रेट. म्हणजे स्किल आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जरी शिक्षकी जरी पेशा किंवा कुठलीही नोकरी जरी केली, तरी तुम्हाला तिथे स्किलची गरज पडते. बरोबर.
हे तुम्ही नक्की सांगितलं. तर मी लास्टमध्ये एक सगळ्यांना एकच गोष्ट सांगतो, की नक्की तुम्ही हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा आणि लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा. जे तुमच्या आसपासमध्ये ज्या हाउसवाईफ असतील किंवा ज्यांनी हा बिझनेस करण्याची इच्छा असेल किंवा फॉरेव्हर लिव्हिंग प्रॉडक्टबद्दल जर जाणून घ्यायची इच्छा असेल, तर तुम्ही अर्चनाताईसोबत नक्की संपर्क करा आणि त्यांच्याशी संपर्क करून नीट त्या गोष्टीला समजून घ्या आणि कंपनीची प्रोफाईल आणि मार्केटिंग प्लॅन ह्याबद्दल पण जाणून घ्या, की तुम्ही हळूहळू कशी ग्रोथ करता येईल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी. तर थँक्यू सो मच अर्चनाताई, तुम्ही माझ्या चॅनलला तुम्ही भेट दिले त्याबद्दल तुमचे आभार. तर लास्टमध्ये जाता जाता तुम्ही एक छोट्याशा लाईन मध्ये काय सांगणार हाऊसवाईफसाठी? हाऊसवाईफना एवढंच सांगणार आहे, की घरी बसून काम करण्याची संधी म्हणजे सुवर्ण संधी म्हणता येईल तुम्हाला भेटत आहे, तर नक्कीच ट्राय करा. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक यू सर.